नारायण नारायण। आता कथेत आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले होते। घृतमारी, श्री गणेश, कार्तिकेय आणि इंद्रदेव यांनी युद्धाला सुरुवात केली होती। महत्वाचे म्हणजे मल्लासुराचा बंधू मणी याचा वध झाला होता। परंतु तरीही मल्लासुराने युद्धातून माघार घेतली नव्हती। तो हे स्वीकारायलाच तयार नव्हता की त्याचाही पराभव होऊ शकतो। नारायण नारायण। युद्धभूमीवरून ज्या वार्ता येत आहेत त्या आपण ऐकत आहात ना? हो। मग आता तरी आपण युद्धाचा पुन्हा नव्याने विचार करणार आहात का? मी युद्धभूमीवर कधी जायचं याचा विचार करतोय। मला असे म्हणायचे नव्हते। तू काय विचार करतेयस ते मला काही कळत नाही का? पण आपले बंधू मणी यांचा युद्धात केवळ पराभव झाला नाहीये तर त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत। तरीही आपल्याला युद्ध हवे आहे। तुला काय वाटते, माझ्या मणीचा मृत्यू असाच वाया जाईल? नाही, माझ्या मणीच्या मृत्यूचे मूल्य त्या देवसेनेला चुकवावे लागणारच। पण असे नाही घडले तर? स्वतःच्या पतीच्या युद्ध कौशल्याबद्दल तुला शंका आहे का? नाही, मला असे म्हणायचे नव्हते। मग मृत्यूचे भय वाटत आहे का? नाही, पण आपण मिळवलेल्या या वैभवाचे, या यशाचे काय होईल याची काळजी वाटते। आणि मल्लाचा युद्धभूमीवर मृत्यू होईल असे वाटत आहे का? तुला ठाऊकच नाही, प्रत्यक्ष इंद्र स्वर्ग सोडून इकडे तिकडे फिरतो आहे। पृथ्वी तलावर देवांच्या पूजा अर्चना थांबल्या आहेत आणि सगळे जण माझी पूजा करतायत। हे सगळं का हे ध्यानात ठेव, कारण हा मल्लासूर इतका शक्तिशाली आहे की युद्धभूमीवर त्याच्या समोर कोणीही उभं राहणार नाही। पण युद्धभूमीवर तर वेगळेच चित्र आहे। कारण अजून मी तिथं गेलेलो नाही आणि दैत्यांनी देखील खूप काळ सुखाचा उपभोग घेतलाय। युद्धाचा सराव राहिला नाही त्यांना, पण शुभवार्ता येईल, चिंता नसावी। आपण जे म्हणताय ते मला पटत नाही। तुम्हाला त्या शिवाची भीती वाटतेय का? हे ध्यानात असू द्या, आत्ता जे बोललात ते तुमच्यापर्यंतच ठेवा, इतरांना यात ओढू नका। युद्धाचा ज्वर कमी होऊ द्यायचा नाहीये मला। सगळ्यात महत्वाचे, युद्धात आपलाच विजय होणार आहे असा विचार दैत्यकुळानं करावा अशी माझी इच्छा आहे। प्रत्यक्ष श्री विष्णूंना दैत्यांकडे दूत म्हणून शिवाने पाठवले। देवा, आपण दैत्यांसाठी हा क्षमाभाव का ठेवला? सांगतो। ह्या दैत्यांसाठी माझ्याकडून क्षमाभाव होता, कारण मल्लासूर हा सुरुवातीपासून विध्वंसक नव्हता। ब्रह्मदेवांकडून त्याला वरदान मिळाल्यानंतर त्याने उत्तम असे कार्य केले होते आणि तेच पुण्य त्याच्या पाठीशी होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्लासुराबरोबर युद्ध केल्यानंतर फार मोठा संहार होणार होता आणि हा संहार मला थांबवण्याचा एक प्रयत्न देखील करायचा होता। आणि राहिला प्रश्न श्री विष्णूंना दूत म्हणून पाठवण्याचा, तर या सृष्टीसमोर जे कार्य येईल त्या कार्यासाठी त्रिमूर्ती सदैव तत्पर असतात। तेव्हा जे कार्य समोर येईल त्यासाठी आम्हाला सामोरे तर जावेच लागणार, होय ना माधवा? होय देवा,
आणि यात भविष्यासाठी संदेशही आहे. सृष्टीच्या संकटापुढे कोणाचाही अहंकार मोठा नाही आणि सृष्टीचा विध्वंस होणार असेल तर युद्ध करत असताना शत्रूला क्षमा करून युद्ध थांबवण्याचा प्रयत्नही करायला हरकत नाही. जय जयाजी म्हाळसा कांता, जय जयाजी शूळ धरता, जय जयाजी प्रताप विस्तारिता, मणिमर्दना सर्वेशा, जय जयाजी प्रेतासना, मार्तंड भैरव भवमोचना, जय जयाजी कल्मष दहना, जय जयाजी भवभंजना, उधार धीरा उमावरा, जय जयाजी रणभैरवा, प्रताप रुद्रा मार्तंड भैरवा, अंधक ध्वंसी उमाधवा, भक्त पालक दयानिधी. नारायण नारायण. त्रिदेव जरी तीन असले तरी त्यांच्या मागे तत्व मात्र एकच आहे आणि त्या तत्वाचा हाच हेतू आहे की या साऱ्या सृष्टीचं कल्याण व्हावं, ज्यासाठी त्रिदेव नेहमीच तत्पर असतात. आणि जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माच्या पुनरुत्थापनाची आवश्यकता भासते तेव्हा हे त्रिदेव भूतलावर अवतार धारण करतात. मणी आणि मल्ल यांच्या अत्याचारापासून सृष्टीचे संरक्षण व्हावे म्हणून श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवांचा अवतार धारण केला. परंतु ते सांब सदाशिव होते आहेत. या युद्धापासून होणारी हानी टाळण्यासाठी म्हणून त्यांनी श्री विष्णूंना दूत म्हणून जाण्यास सांगितले आणि माझे आराध्य मल्लासुराची भेट घेण्यासाठी निघाले. अर्थातच ही वार्ता लपून राहणं शक्य नव्हतं. सर्वदूर ही वार्ता पसरली. मल्लासुराच्या कानावरही ही वार्ता पोहोचली की प्रत्यक्ष श्री विष्णू दूत म्हणून त्याच्या राज्यात येत आहे. मल्लासूर हा अत्यंत अहंकारी झाला होता. त्यामुळे ह्या भेटी मागे नेमके काय प्रयोजन होते हे समजण्या एवढी बुद्धी त्याच्या जवळ नव्हती. हो, त्याच्या अहंकारी मनात तेव्हा हाच विचार आला असणार की आता त्याचा युद्धात विजय झाला असेल आणि म्हणूनच शरणागती पत्करण्यासाठी श्री विष्णू दूत म्हणून येत असतील. नारायण नारायण. अगदी योग्य बोललात आपण देवी. दैत्यगुरु शुक्राचार्य यांना मात्र मनोमन अशी आशा वाटू लागली होती की जर दैत्य कुळाचा समूळ नाश व्हायचा नसेल तर ही एक संधी आहे. दैत्यांनी या युद्धातून माघार घ्यावी, त्यातच त्यांचं भलं आहे. परंतु अर्थात मल्लासुराला हे कसं समजणार होतं हा प्रश्न होताच. नारायण नारायण. माझी आणि मल्लासुराची भेट झाली. त्याला मी समजावून देखील सांगितले की हे युद्ध न झाल्याने सगळ्यांचे भले कसे होईल. पण मग त्याला ते मान्य झाले का? मी त्याला जो प्रस्ताव दिला तो त्याने न स्वीकारता मीच देवसेनेत राहू नये असे त्याने मला सांगितले. मल्लासुरा, आता तुझा अंत समीप आला आहे.